जय मित्रांनो तुम्ही पाहता असताल आता सगळ्यात मोठी पोलीस भरती होणार आहे. आता ह्या पोलीस भरतीच्या काळामध्ये बऱ्याच मुलांच्या मनामध्ये निगेटिव्ह प्रश्न उभा राहत असेल की फिजिकल करायला गेल्यानंतर अभ्यासाला बसल्यानंतर मनामध्ये कंटिन्यू आपला निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार येत असतील. तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगाल की आपल्याला जन्म एकच वेळेस आहे, पण एक वेळा जन्मामध्ये आपण अनेक काम करून जातो. आपण प्रत्येकाच्या गोष्टीच्या प्रमाणे आपला विश्वास ठेवून जातो. पण मित्रांनो एक बार संधी भेटली, आता आपलं वय बसतंय, आपल्याकडे कॅपॅसिटी आहे, आपली लायकी आहे, मी असा बी शब्द वापराल. म्हणून मित्रांनो हार मानू नका. ज्यावेळेस तुम्ही 1600 मीटरच्या ग्राउंडवर उभं राहताना तो फक्त एक वेळेस आपला बाप पाठवा. आणि बाप नावाची जी गोष्ट आहे ना ही आपला कधीच हरवून देऊ शकत नाही. त्याच्यामुळं बाप नावाच्या गोष्टीला जर खांद्या उचलायचं असेल आपल्याला आणि त्याच गावामध्ये खांद्या उचलून जर गुलाल टाकून जर आपल्याला मिरवायचं असेल ना तर नक्कीच 1600 मीटर तुफानीमध्ये मारा की मागं वळून पाहू नका. आणि पेपरचा अभ्यास करत असताना मित्रांनो फक्त एक गोष्ट डोक्यात ठेवा मित्रांनो की जीवनात आपल्या संघर्ष कायमच असतो. ह्याच वेळेस ही संधी आहे, दिवसाचा रात्र करा आणि रात्रीचा दिवस तयार करा आणि झुकून द्या स्वतःला ह्या वर्षी महाराष्ट्र पोलीसची वर्दी अंगात घालण्यासाठी. तर मी झुकून देताल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहे. आणि कोण यशस्वी होणार आहे, कोण यावर्षी महाराष्ट्र पोलीसमध्ये सक्सेस होणार आहे हे आपण कमेंटमध्ये मला सांगा आणि हा कमेंट करून नक्की मला आपला कळवा. जय हिंद.